गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर समजा काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे अगेन ग्रीनमध्ये क्लोज आहे. आता त्यांच्याकडे नक्की रोज मार्केट वर का जाते हे कधी कधी समजत सुद्धा नाही. ओके, तर मग पाहूयात आता पुढे काय होतं आहे ते. त्यामुळे US मार्केट ग्रीनमध्ये असल्यामुळे ऑलमोस्ट जे काही एशियन आणि युरोपियन मार्केट्स आहेत तर मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह असा सिनॅरिओ आहे. म्हणजे पूर्ण ग्लोबली जर पाहिलं तर असं वाईट स्टेटमेंट किंवा वाईट खराब अशी कुठली गोष्ट आहे का तर नाही आहे. फक्त USनं असं एक सँक्शन केलेलं आहे की इराणसोबत जी कोणी किंवा ज्या काही कंपन्या ट्रेड करत असतील म्हणजे फॉरेनच्या बाहेरच्या, इराण सोडून बाहेरच्या, तर त्यांना 25% एक्स्ट्रा टॅरिफ पे करावे लागतील. यामध्ये मग आपल्या इंडियामध्ये पाहिलं तर दोनच कंपन्या आहेत. त्यातली सगळ्यात मोस्टली सगळ्यांना म्हणजे स्मॉल कॅपमध्ये किंवा मिड कॅपमध्ये माहीत असलेली कंपनी म्हणजे LT फूड्स. तर मग त्या कंपनीवरती आज फोकस राहील. त्यामध्ये आपण एक डाऊन साईड एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर कालच्या जर मार्केटमध्ये आपण पाहिलं तर कालचं मार्केट एकदम ड्रामॅटिक रिकव्हरी आपण म्हणू शकतो. मार्केटनं ऑलमोस्ट 25,475चा लो बनवला होता आणि तिथनं मार्केट सरळ ऑलमोस्ट 300 पॉईंटवरती आलं होतं. तर आता ह्या ड्रामॅटिक रिकव्हरी मागे आपण टेक्निकल रिझन आणि एक आपण काय म्हणू शकतो न्यूज फ्लो म्हणू शकतो. टेक्निकल रिझन असं होतं की जे मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की PCR जो आहे तो प्रचंड ओव्हरसोल्ड झालेला आहे. म्हणजे इमिजिएट इथनं मार्केट अजून खाली फॉल होण्याचे चान्सेस फार कमी होते. परंतु तरीही तिथनं मार्केट ऑलमोस्ट 100-125 पॉईंट खाली गेलं होतं. म्हणजे ओव्हरसोल्ड बिकम मोर ओव्हरसोल्ड असं झालं होतं. त्यानंतर जर आपण FIच्या जर पोझिशन पाहिल्या, शॉर्ट पोझिशन, तर त्या ऑलमोस्ट 93% हायेस्ट पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्यापेक्षा जास्त किती शॉर्ट करणार मार्केटला. म्हणजे नंतर ते शॉर्ट रिकवर व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं मार्केटवरती आलेलं पाहायला मिळालं. आता न्यूज फ्लो असा होता की जे काल भारतीय अमेरिकेचे राजदूत भारतामध्ये आलेले आहेत, ते अपॉइंट झालेले आहेत. तर त्यांनी कालपासून काम सुरू केलं आणि त्यांनी पहिलंच स्टेटमेंट केलं की जे काही इंडिया USची ट्रेड डील आहे तर त्याच्या संदर्भातली जी काही बोलणी आहे तर ती आम्ही उद्यापासून लगेचच सुरू करतोय, म्हणजे आजपासून लगेचच सुरू करतोय असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एक पॉझिटिव्ह मोमेंट मार्केटमध्ये तयार झालं आणि मार्केटला फक्त एक न्यूजच काफी होती तिथनं रिकवर करण्यासाठी. आता जर आपण आज पाहिलं तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट सीझन सुरू झाला आहे. काल रात्री आफ्टर मार्केट TCS आणि HCL टेक्नॉलॉजी या दोन मोठ्या IT कंपन्यांनी त्यांचे रिझल्ट प्रोड्यूस केले. तर आता जर आपण पाहिलं तर काही पॅरामीटर्सवरती रिझल्ट आउट परफॉर्म करून गेलेत, काही पॅरामीटर्सवरती रिझल्ट अंडर परफॉर्म करून गेलेत. त्यामुळे मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. ओके, परंतु IT स्टॉक्स खूप जास्त म्हणजे त्यांची पिटाई झाल्यामुळे, खूप जास्त त्याच्यामध्ये सेलिंग झाल्यामुळे अजून इथनं खूप खाली जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की TCSचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये जो नेट प्रॉफिट आहे तो ऑलमोस्ट 11% ड्रॉप झाला आहे. HCL टेक्नॉलॉजीमध्ये पण ऑलमोस्ट सेम सिच्युएशन आहे. परंतु जे त्यांनी AIचे जे काही नवीन युनिट्स सुरू केलेले आहेत दोन्ही कंपन्यांनी, तर त्याच्यामध्ये ग्रोथ मात्र चांगल्यापैकी पाहायला मिळते. म्हणजेच काय, फ्युचर गायडन्स आपल्याला आपण काय म्हणू शकतो थोडंसं बेटर आहे जे काही आत्ताचे रिझल्ट आहेत त्याप्रमाणे. परंतु आता त्याचं खूप जास्त सखोल ॲनालिसिस करावं लागेल, ती गोष्ट नंतर करता येईल. परंतु जर आजच्या हिशोबाने आपण पाहिलं तर फार जास्त म्हणजे जरी स्टॉकमध्ये ड्रॉप आला तरी फार जास्त खाली जाण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. ओके, तर मग आता पाहूयात की पुढे काय होतं आहे ते. तोपर्यंत जर आता आपण FISDIचा डेटा जर कालचा पाहिला तर असं वाटलं होतं की कदाचित FISनं त्यांचं सेलिंग कमी केलं असेल, परंतु तसं नव्हतं. त्यांनी कालसुद्धा 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं साधारण 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मार्केटमध्ये जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर 25,500ला खूप जास्त पुट रायटिंग झालेलं पाहायला मिळतं आणि 26,000ला खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं पाहायला मिळतं. आणि जिथे आता मार्केट उभं आहे 25,800च्या आसपास, तर तिथेसुद्धा आपल्याला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट आज 25,800च्या आसपास आयदर 50 पॉईंटवरती 50 पॉईंट 100 पॉईंट खाली या लेवलमध्ये मार्केट जे आहे तर ते क्लोज करू शकतं. त्यामुळे आज पाहणं खूप जास्त गरजेचं आहे की काय होईल ते. परंतु जोपर्यंत तोडूफोडू रिझल्ट्स मोठ्या कंपन्यांचे येत नाहीत तोपर्यंत आपण 26,000 क्रॉस करून वरती जाण्याची कॅपॅबिलिटी ठेवत नाही. आता या आठवड्यामध्ये HDFC बँक, त्यानंतर रिलायन्स हे जे मोठे हेवीवेट स्टॉक्स आहेत तर त्यांचे रिझल्ट आहेत. त्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला कळेल की जर या दोन कंपन्यांनी खूप चांगले रिझल्ट दिले तर मग आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये आपल्याला एक चांगल्यापैकी अपसाईड पाहायला मिळू शकते. परंतु जर फार चांगले एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले जर रिझल्ट आले नाहीत तर मग मात्र मार्केट अगेन पुन्हा कन्सॉलिडेट करू शकतं. आणि फारच खराब जर रिझल्ट आले तर मग मात्र मार्केट ब्रेकडाऊन करेल. जी काही आता रिसेंट लेवल आहे ज्याला आपण म्हणू शकतो की 25,400. तर 25,400ची लेवल तेव्हा ब्रेक होऊ शकते आणि मग त्यानंतर 25,400 25,700 हा इटसेल्फ एक रेझिस्टन्स होईल हे लक्षात असू द्या. म्हणजे 26,000 तर फार लांबची गोष्ट राहिली. 25,700 आणि 25,400 हीच लेवल मार्केटला काढणं फार कठीण होऊन जाईल. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. त्यामुळे आता स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळेल. म्हणजे ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येतील त्या कंपन्यांमध्ये आपल्याला प्रचंड बाईंग पाहायला मिळेल आणि ज्या कंपन्यांचे रिझल्ट खराब येतील तर त्यांना त्याच्यामध्ये सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर ग्लोबल सिनेरिओ फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर रिझल्ट सीझन सुरू असल्यामुळे रिझल्ट सीझनचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत बजेट येत नाही तर तोपर्यंत आपण मार्केटमध्ये एक चांगली अपसाईड एक्सपेक्ट करू शकत नाही. जर बजेटमध्ये काही अनएक्सपेक्टेड अनाऊन्समेंट झाली की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की समजा STT CTT जे काही टॅक्सेस आहेत स्टॉक मार्केटमध्ये ते जर समजा कमी करण्यात आले गव्हर्नमेंटकडनं किंवा मग बिझनेसला बूस्ट देण्यासाठी एक्सपोर्टला बूस्ट देण्यासाठी जर समजा काही फार मोठ्या अनाऊन्समेंट जर समजा करण्यात आले ओके तर या गोष्टी मार्केटसाठी पॉझिटिव्ह राहू शकतात. परंतु आता त्यासाठी आपल्याला 1 फेब्रुवारीपर्यंतची वाट ही नक्कीच पाहावी लागेल. तर होप सो पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत आता जर आपण जिओबद्दल जर न्यूज पाहिली तर जिओ फायनान्शियलची न्यूज आलेली आहे की ब्लॅकरॉक आणि जिओचं जे जॉईंट व्हेंचर आहे तर त्यांनी काल एक वेबसाईट सुरू केलेली आहे. म्हणजेच त्यांचं कमर्शियल आता जे काही ऑपरेशन आहे ते लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते एक नवीन व्हर्टिकल जिओ फायनान्समध्ये ॲड होईल. अशा पद्धतीनं पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की मार्केट एक 50 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. कारण काल मार्केटमध्ये एवढं बाईंग झाल्यामुळे ते ऑब्वियस आहे. परंतु ते टिकेल की नाही ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.